नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुवार दिनांक 9 जुलै 2026 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता Android आणि iOS अशा दोन्हीही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करायचं. कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. समजा तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे पिन कमेंट त्यामध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे. तुम्हाला ह्या दोनपैकी कोणत्याही एका ठिकाणी जाऊन दिलेल्या लिंकवर क्लिक करून हे ॲप तुम्ही डाउनलोड करू शकता. हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज बुधवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट झाली आणि उद्या गुरुवारी कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टी 50चा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलेला आहे. काल आपण जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये मी तुम्हाला ह्या 4 लेवल दिलेल्या होत्या आणि सांगितलं होतं की ही जी लेवल आहे 24,360 ही फार महत्त्वाची लेवल आहे. जर किंमत ह्याच्या खाली टिकली तर काय होऊ शकतं हे सांगितलं होतं. ह्याच्या खाली टिकली तर किंमत आणखीन खाली जाऊ शकते. त्यानंतर बाउन्स जरी आला तरी सुद्धा सेल ऑन राईज झालेलं असल्यामुळे त्यानंतर मग आपल्याला पुन्हा एकदा सेलिंग बघायला मिळू शकतं. अशा प्रकारे काल विश्लेषण केलं होतं आणि मी अशाच प्रकारचं तुम्हाला ॲरोज काढून, बाण काढून दाखवलेलं होतं. कालचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर मुद्दाम बघा. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्याच गोष्टी दाखवलेल्या होत्या. आज काय झालं? आज बघू शकता तुम्हाला खूप जास्त गॅप डाउन आज ओपनिंग बघायला मिळालं. गॅप डाउन ओपनिंग नंतर एक छोटासा बाउन्स आला. मात्र आणखीन थोडं खाली गेलं. त्यानंतर मग आपल्याला अपेक्षित असणारा बाउन्स मिळाला. म्हणजे थोडक्यात काय झालं? किंमत पहिली खाली आली. ही लेवल मोडून खाली आली. खाली आल्यानंतर आपण इथपर्यंत गेलो. एक बाउन्स आला. हा बाउन्स सुद्धा कुठपर्यंत येऊ शकतं हे मी लाईव्ह मार्केटमध्ये आपले जे YouTube चॅनल मेंबर्स आहेत त्यांना सांगितलेलं होतं, की या लेव्हलपर्यंत हा बाउन्स येऊ शकतो आणि त्यानंतर पुन्हा एकदा सेलिंग येऊ शकतं. त्या पद्धतीनं पुन्हा एकदा आपल्याला सेलिंग आलेलं बघायला मिळालं. आता मी रोज जे वेळा शेअर करतो, मी जनरली त्या वेळांविषयी जास्त माहिती सांगत बसत नाही. पण तुम्ही जर चेक केलं असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल, की आज सुद्धा ही जी इथे बरोबर वर येऊन खाली गेलं, तर इथे आपल्याला आपली सांगितलेली वेळ होती. त्याच वेळेला रिव्हर्सल झालं. त्यानंतर इथे सुद्धा वर येऊन खाली गेलं. इथे सुद्धा मी सांगितलेली वेळ होती. त्याच वेळेला इथून किंमत खाली जायला लागली. तर अशा प्रकारे आपल्याला ज्या वेळा असतात त्या वेळांचा सुद्धा रिव्हर्सलसाठी खूप चांगला उपयोग होतो. खाली जात असताना ही 3 टार्गेट दिलेली होती 24,170, 24,090, 24,035 आणि हे पण सांगितलं होतं, की ही जरी टार्गेट असली तरी आता जोपर्यंत डब्ल्यू पॅटर्न बनणार नाही तोपर्यंत सेलिंग कंटिन्यूअस होत राहणार. तर इथे खाली येईपर्यंत जवळ-जवळ 250 पावणे 300 पॉइंटचं टार्गेट आलेलं होतं. त्याच्या खालीही परत 250 पॉइंट आपल्याला आणखीन किंमत खाली गेलेली बघायला मिळाली. आता हे एवढं मोठं जे सेलिंग आलं, हे सेलिंग का आलं? याचं तात्कालिक कारण जर बघितलं तर आपल्याला लक्षात येईल, की अमेरिकेचे राष्ट्रपती ट्रम्प यांनी जाहीर केलं, की त्यांनी जो इराणबरोबर एमओयू केलेला, की आता युद्ध थांबवायचं आहे आपल्याला, यासाठी केलेला एमओयू संपला असं जाहीर केलं. तर त्यामुळे त्याचा इफेक्ट संपला असं जाहीर केल्यामुळे आणि थोडंसं इराणनं काल हल्ले केले होते, आज अमेरिकेनं त्याला प्रतिहल्ले केले आणि त्यामुळे आज आपल्याला मार्केटमध्ये हे सगळं बघायला मिळालं. पण ह्या सगळ्याची सुरुवात कालच झालेली होती. तुम्ही इथे जर बघितलंत तर तुमच्या लक्षात येईल, की कालच आपल्याला डब्ल्यू पॅटर्न बनलेला होता. बरोबर? म्हणजे कालच आपल्याला हे कळलेलं होतं, की आता जर समजा ह्या लेव्हलच्या खाली किंमत गेली तर सेलिंग येणार आहे, मोठं सेलिंग येणार आहे. आता तुम्ही जर मागे ह्याच्या पूर्वीच्या एक 4-5 दिवसामध्ये बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की इथे सुद्धा अशा प्रकारचा एम पॅटर्न बनलेला होता. मात्र काय झालं बघा, ह्या एम पॅटर्न नंतर दुसऱ्या दिवशी गॅप अप ओपन झालं आणि किंमत वरच गेली. म्हणजे आपल्याला किंमत इथून खाली गेली नाही. इथे सुद्धा एम पॅटर्न झाला होता.
त्यानंतर गॅप डाऊन ओपन झाली. इथे गॅप अप ओपन झाल्यामुळे आणखीन तेजी झाली. इथे गॅप डाऊन ओपन झाल्यामुळे आणखीन मंदी झाली. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला नुसतं एम पॅटर्न बनला ह्याच्यावर आपल्याला अवलंबून राहायचं नसतं. तर एम पॅटर्न बरोबर आपल्याला ज्या ॲस्ट्रो लेव्हल्स असतात, त्या लेव्हल्सनुसार कशा पद्धतीनं मार्केटमध्ये मूव्हमेंट होतीये, त्यावर आपल्याला पुढचं सगळं विश्लेषण लक्षात येतं. नाहीतर तुम्ही जर बघितलंत, तर मागचे अनेक दिवस बघितलं तर जी तेजी होत होती, तर त्याच्यामध्ये असा प्रॉपर एम पॅटर्न आणि त्याला फॉलोअप आपल्याला मिळाला नव्हता. एकदाच इथे एम पॅटर्न बनला होता आणि त्या एम पॅटर्न नंतर सुद्धा फॉलोअप मिळाला नव्हता. तुम्ही बघू शकता गॅप अप ओपन होऊन किंमत इथनं वरच गेली होती. तर त्यामुळे इथे तसं झालं नाही. गॅप डाउन ओपन झाल्यामुळे मग आपल्याला चांगला फॉलोअप मिळाला आणि 1 वाजेपर्यंत आपल्याला 1:15 वाजेपर्यंत म्हणजे जी आपण काही वेळ दिली होती 1:15 की 1:20 ची वेळ दिली होती आज मी, तिथपर्यंत काहीच होत नव्हतं. एकदम साइडवेज होतं. बरोबर आणि त्यानंतर अचानक आपण बघू शकता, की त्यानंतर बरोबर आपल्याला किंमत खाली जाताना बघायला मिळाली. ते जे ट्रम्पचं स्टेटमेंट होतं ते त्या आसपास कुठेतरी न्यूजमध्ये आलं आणि त्यानंतर हे मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळालं. म्हणजे ते टायमिंग सुद्धा परफेक्ट फॉलो होतं, हे आपण बघतोच आहे. तर ह्या पद्धतीनं आज मूव्हमेंट निफ्टीमध्ये झालेली आपल्याला दिसते. आता मी काय करतो, ह्या सगळ्या लेव्हल्स आहेत, या सगळ्या लेव्हल्स काढून टाकतो. आता उद्यासाठी सिंपल विश्लेषण काय आहे, जे मी तुम्हाला आज मार्केट क्लोज व्हायच्या पूर्वी सांगितलं होतं. ज्यावेळेला हे सगळं झालं, सगळी टार्गेट आली, त्यावेळेला जो मी तुम्हाला मेसेज पाठवला होता, तेच उद्यासाठीचं विश्लेषण आहे. त्यात काय सांगितलं होतं, की आता जोपर्यंत डब्ल्यू पॅटर्न बनणार नाही, आता तुम्ही इथे बघू शकता किंमत इथपर्यंत खाली आली आहे, ही थोडीशी वर जाते. ही नॅचरली काय होतं, आता इथे सुद्धा जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल, हे सुद्धा जे वर जायला लागलं, इथे सुद्धा आपण वेळ सांगितलेली होती, की ह्या वेळेला रिव्हर्सल येऊ शकतं. त्याच वेळेच्या आसपास 5-10 मिनिटं मागे पुढे होतं, पण त्याच वेळेच्या आसपास आपल्याला हे रिव्हर्सल आलेलं लक्षात येतंय. तर तुम्ही इथे बघू शकता हे जे वर आलंय, आता इथे काय अपेक्षित आहे आपल्याला? जर खरोखर आहे इथनंच रिव्हर्सल यायचं असेल, तर काय होणं अपेक्षित आहे? इथपर्यंत खाली आलंय, उद्या इथपर्यंत थोडंसं आणि गॅप अप ओपन होऊन कदाचित वर जाईल, परत खाली येईल आणि डब्ल्यू पॅटर्न. आता आपल्याला फक्त आणि फक्त डब्ल्यू पॅटर्न बघायचा आहे. जोपर्यंत तो डब्ल्यू पॅटर्न दिसणार नाही, आपल्याला तेजीचं विश्लेषण किंवा तेजीचं अपेक्षा ठेवता येणार नाही. जर जोपर्यंत डब्ल्यू पॅटर्न दिसत नाही तोपर्यंत काय होऊ शकतं, असा बाउन्स आला, किंमत खाली जायला लागली, हा लो ब्रेक केला, तर मग आणखीन किंमत खाली जाणार. अशा प्रकारे आपल्याला हे दिसतंय. जोपर्यंत एक प्रॉपर डब्ल्यू पॅटर्न बनत नाही, कदाचित तो उद्या बनेल का? आपल्याला बघावं लागेल. डब्ल्यू पॅटर्न बनला, कारण आपली टार्गेट सगळी आलेली आहेत. म्हणजे आता तसं बघायला गेलं तर आपलं आता विश्लेषण फिक्स आहे, की डब्ल्यू पॅटर्न बनेपर्यंत मंदी चालू राहील. बरोबर? डब्ल्यू पॅटर्न बनल्यानंतर मग तेजीची शक्यता आहे. कदाचित काय होईल उद्या इथनं खाली जाईल आणखीन थोडंसं आणि मग खाली जाऊन मग आणखीन खाली येईल, थोडंसं वर जाईल, परत थोडंसं खाली येईल आणि मग परत वर जाईल. असं होऊ शकतं. म्हणजे एक डब्ल्यू पॅटर्न आपल्याला असा बनताना दिसू शकतो. इथे बनेल माहीत नाही आपल्याला. जेव्हा डब्ल्यू पॅटर्न बनेल, त्यानंतर आपण पुढचं विश्लेषण करणार आहे. तर अशा प्रकारचं चित्र आता आपल्याला निफ्टीमध्ये दिसायला लागलंय. तर हे झालं निफ्टीमध्ये आज काय झालं, उद्या काय होऊ शकतं याविषयी केलेलं विश्लेषण. त्यानंतर आपण पुढे जाऊया. बँक निफ्टीमध्ये सुद्धा काल मी तुम्हाला इथे काहीतरी लेवल दिल्या होत्या, अशा काहीतरी लेवल्स होत्या आणि सांगितलं होतं, की इथून आपल्याला काय होऊ शकतं, एक बाउन्स होऊ शकतो आणि त्यानंतर पुढे किंमत खाली जाऊ शकते. तर इथे काय झालं बघा, प्रत्यक्ष तसंच झालं. गॅप डाउन ओपन झाल्यामुळे हे जे होतं हे आणखीन थोडं खाली आलं. त्यानंतर एक बाउन्स आला आणि ह्या बाउन्स नंतर मग किंमत खाली जाताना आपल्याला बघायला मिळाली. त्यामुळे बँक निफ्टीमध्ये सुद्धा तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे आता, की जोपर्यंत डब्ल्यू पॅटर्न बनत नाही, डब्ल्यू पॅटर्न कुठे बनू शकतो, कुठेही बनू शकतो. इथूनच समजा डब्ल्यू पॅटर्न बनणार असेल, हाच लो आता पहिला लो होणार असेल, तर उद्या काय होईल? उद्या इथून आपल्याला किंमत वर जाईल आणखीन थोडी, थोडी खाली येईल, परत वर जाईल, असा डब्ल्यू पॅटर्न बनेल. पण उद्या इथे डब्ल्यू पॅटर्न बनणार नसेल, तर काय होईल? कदाचित थोडीशी किंमत वर ओपन होईल, खाली जाईल किंवा कदाचित काय होईल? फ्लॅट ओपन होऊन खाली येईल किंवा गॅप डाउन ओपन होईल, डायरेक्ट गॅप डाउन इथे कुठेतरी ओपन होईल. मग असं झालं तर ह्याचा अर्थ काय होणार? किंमत खाली आली आहे, आणखीन थोडी खाली जाईल आणि मग डब्ल्यू पॅटर्न बनेल. जोपर्यंत डब्ल्यू पॅटर्न बनत नाही, तोपर्यंत आता आपल्याला मंदी चालू राहणार, ही गोष्ट बँक निफ्टीमध्ये सुद्धा लक्षात ठेवायची आहे. तर माझ्या मते निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये आज काय झालं,
उद्या काय होऊ शकतं याचं विश्लेषण केलंय. रिव्हर्सल कधी होऊ शकतं हे सांगितलंय आणि जोपर्यंत रिव्हर्सल होत नाही तोपर्यंत चालू असणारी मूव्हमेंट अशीच चालू राहू शकते. हे देखील त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आता सेन्सेक्समध्ये नक्की काय आहे हे समजून घेण्यापूर्वी मला तुम्हाला आपल्या शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलच्या मेंबरशिप विषयी अधिक माहिती सांगायची आहे. आता जर तुम्ही यूट्यूब ॲप ओपन केलं आणि त्याच्यावर आपला शेअर मार्केट मराठी हा यूट्यूब चॅनल शोधून काढलात, तर त्याच्यावर तुम्हाला सबस्क्राईब बटनच्या शेजारी आता एक जॉइन बटन दिसतंय. ह्या जॉइन बटनला तुम्ही क्लिक करून आपल्या यूट्यूब चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. जॉइन बटनला क्लिक केल्यावर ह्या चॅनल मेंबरशिप विषयी सर्व माहिती तिथे तुम्हाला वाचायला मिळेल. आपण चॅनल मेंबरशिपमध्ये जे 4 प्रकार उपलब्ध करून दिलेत, ब्रॉन्झ आहे, सिल्वर आहे, गोल्ड आहे आणि प्लॅटिनम आहे. या चारही विषयीची माहिती तिथे वाचता येईल आणि त्यानंतर तुम्ही तिथनंच मेंबरशिप घेऊ शकता. मात्र जर तुमच्या मनात काही शंका असेल किंवा तुम्हाला काही प्रश्न विचारायचा असेल, तर मी तुम्हाला इथे नंबर दिलेला आहे. या नंबरवर माझा प्रश्न विचारू शकता आणि हा प्रश्न विचारण्याची पद्धत काय आहे, की ह्या नंबरवर WhatsApp मेसेज करून प्रश्न विचारा. या नंबरवर कॉल करू नका. साधा कॉल असेल, WhatsApp कॉल असेल, कारण ह्या नंबरवरचे कॉल स्वीकारले जात नाहीत. त्यामुळे फक्त WhatsApp मेसेजद्वारे संपर्क साधा आणि तुमचं YouTube चॅनल मेंबरशिप विषयी असणारा कोणताही प्रश्न तिथे तुम्ही विचारू शकता. हे झालं आपल्या YouTube चॅनल मेंबरशिप विषयी. आता पुन्हा एकदा आपल्या मूळ विषयाकडे परत जाऊया आणि राहिलेला इंडेक्स म्हणजेच सेन्सेक्सचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. सेन्सेक्समध्ये सेम निफ्टी सारखंच विश्लेषण आहे. इथे ही लेवल दिलेली होती 78,020 आणि सांगितलं होतं जर ह्याच्या खाली टिकलं तर काय होईल? खाली जाऊ शकतं. त्यानंतर एक बाउन्स येऊ शकतो आणि बाउन्स आल्यानंतर मग पुन्हा एकदा खाली जाऊ शकतं. त्या पद्धतीनंच मूव्हमेंट आपल्याला होताना बघायला मिळाली. खूप मोठं सेलिंग झालंय. ह्याच्यामध्ये सुद्धा जर आपण विश्लेषण केलं असतं तर कुठेतरी अशा 3 लेव्हल आल्या असत्या आणि आपल्याला त्याच्या खाली सुद्धा आणखीन गेलेलं दिसतंय. आता ह्याच्यामध्ये सुद्धा लक्षात ठेवायचं आहे, की आपल्याला उद्या तेजी होण्यासाठी इथे डब्ल्यू पॅटर्न बनण्याची आवश्यकता आहे. म्हणजे तिन्ही इंडेक्सचं विश्लेषण सेम असणार आहे. जोपर्यंत तो बनणार नाही, तोपर्यंत हे सेलिंग चालूच राहू शकतं. तर माझ्या मते तिन्हीचं सोप्यात सोपं विश्लेषण आज तुमच्या लक्षात आलं असेल. आजच्या व्हिडिओमध्ये आता आपण एकदम शेवटी आलोय. जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे, की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला? हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करा. व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला? काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल, तर ते कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा. त्याचसोबत आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज होणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.